सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे या संदर्भातला की जर तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये ही कामं केलेली नसतील तर आणखीनही वेळ गेलेली नाही, तुम्ही ही सर्व कामे करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रोत्साहन भत्ता जो आहे तो मिळून जाईल। तर तुम्ही एकदा चेक करू शकता की तुमची सर्व कामे पोषण ट्रॅकरमध्ये तुम्ही पूर्ण केली आहेत का। तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, आणखीनमध्ये जाऊन या कार्यक्रमामध्ये जाऊन तुम्ही तुमचं CBAचे 2 कार्यक्रम भरले आहेत का ते चेक करा। त्यानंतर VHNDचा जो आहे लसीकरण ते भरला आहे का ते चेक करा। हे 2 कार्यक्रम भरल्यानंतर पहा तुम्हाला पुन्हा काय चेक करायचं आहे, तर जो हा साठा आहे साठा नोंदणी करा। याच्यामध्ये तुम्हाला तुमचं THR तुम्ही नोंदवला आहे का ते पहा। त्याच्यानंतर तुम्ही गरम ताजा आहार जो आहे SCM तो SCM तुम्ही इथं नोंदवला आहे का ते चेक करा। आणि जर ही कामं तुमची राहिली असतील तर तुम्ही नक्कीच आज आणि उद्या 2 दिवसाचा वेळ आहे तुमच्याकडे, ही तुम्ही तुमची कामे करून घ्या। साठा नोंदणी झाली। त्यानंतर पोषण ट्रॅकरमध्ये जो भत्ता मिळवण्यासाठी आणखीन एक आहे ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अनौपचारिक हजेरी म्हणजे अनौपचारिक शिक्षण आणि पूरक पोषण आहार याची जी उपस्थिती आहे ते आपल्याला ठेवायची आहे क्रायटेरियानुसार त्यांच्या। तर याच्यासाठी तुम्हाला काय करा म्हणजे याच्यामध्ये आता सध्या तर तुम्ही काही बदल करू शकणार नाही, परंतु जर मुलं तुमची काही इंग्लिश मिडियमला गेले आहेत किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गेले आहेत तर त्यांच्या उपस्थितीसमोर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्यासमोर SCMसाठी नकार तुम्हाला त्याच्यामध्ये पोषण ट्रॅकरमध्ये करायचा आहे। तर अशा प्रकारे तुमच्या त्या लाभार्थ्यासमोर यायला पाहिजे की हे लाभार्थी जे आहेत ते SCM घेण्यासाठी इच्छुक नाहीत म्हणून यायला हवं। तर हे माझी मराठी शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गेलेले हे लाभार्थी आहे ज्यांच्या समोर येत आहे की SCMसाठी इच्छुक नाहीत। तर अशा प्रकारे तुमच्या खाजगी शाळेत इंग्लिश मिडियमला गेलेले आणि मराठी शाळेमध्ये जे की आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जी दाखल झालेली मुलं आहेत त्यांच्यासमोर अशा प्रकारचे तुमच्या यायला हवं, जेणेकरून तुमची उपस्थिती फक्त जे की अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी म्हणजे मूळ जो पट आहे तुमचा म्हणजे जिल्हा परिषदची मुलं जाऊन आणि इंग्लिश मिडियमची मुलं जाऊन जी राहणारा तुमचा मूळ पट आहे त्याच्यानुसारच तुमची टक्केवारी असं जर तुम्ही सेटिंग केली तर मोजली जाणार आहे। आणि जर तुमच्या इंग्लिश मिडियमच्या किंवा जिल्हा परिषदच्या मुलासमोर असं येत नसेल की SCMसाठी इच्छुक नाही तर तुमची सर्व टक्केवारी तिथं मोजली जाणार आहे। म्हणजे जी मुलं तुमची इंग्लिश मिडियमला जातात आणि इकडं जिल्हा परिषदला गेलेत त्यांची देखील तुमच्या पटामध्ये मोजली जाणार आहे। आणि तुमचं काय होणार आहे, जे पूरक आहाराची किंवा अनौपचारिक शिक्षणाची जी टक्केवारी आहे ती कमी होईल। त्याचा परिणाम काय होणार आहे, तर तुमचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो तुम्हाला इथं मिळण्यास अडचण येणार आहे। तर ही म्हणजे हे कसं करायचं याचा देखील आपल्या व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो तुम्ही पहा आणि तुम्ही खात्री करा की तुमच्या मुलांच्या समोर अशा प्रकारे येत आहे का। आणि जर येत नसेल तर आज आणि उद्या हे तुमचं काम संपवा, जेणेकरून या महिन्यात जरी तुमचं प्रोत्साहन भत्त्याला अडचण आली तरी पुढच्या महिन्यामध्ये 1 तारखेपासून तुमचं व्यवस्थित तुमचा जो अंगणवाडी केंद्रामध्ये राहिलेला पट आहे त्याचीच टक्केवारी तुमची मोजली जाईल। तर हे पहा तुम्ही तुमच्या चेक करा आणि केलं नसेल तर आज किंवा उद्या हे तुमच्या मुलांचं करून घ्या। त्यानंतर जो आहे तो आहे वजनाचा वजन आणि वजनाच्या संदर्भातले जे क्रायटेरिया आहेत त्याचं आपण पाहूया। तर त्याच्यामध्ये काय आहे क्रायटेरिया की जी स्थूल आणि लठ्ठ बालकं आहेत म्हणजे ती ओबेस जी बालकं आहेत त्यांची टक्केवारी काय पाहिजे, तुमच्या प्रकल्पापेक्षा जास्त पाहिजे। तर अशा बालकांची ज्या बालकांच्या समोर अशा प्रकारचं निळा गोल येत आहे तीच बालकं तुमची स्थूल म्हणजे लठ्ठ आहेत बालकं, त्यांची श्रेणी ओबेस येते। तर अशी बालकं तुमची पहा जास्त आहेत का। आणि अशा बालकांचं काय झालेलं असतं, फक्त यांचं जे वजन आहे ते उंचीप्रमाणे उंची कमी असते आणि उंचीच्या प्रमाणामध्ये वजन जास्त असतं। अशा बालकांची तुम्ही उंची खात्री करून पुढच्या महिन्यामध्ये भरा। त्यानंतर जो आहे दुसरा एक क्रायटेरिया वजनाच्या संदर्भातला तो आहे की त्या बालकांची तुमच्या जे बुटकेपणाचं प्रमाण आहे स्टंटिंगचं ते
प्रकल्पापेक्षा 50% कमी असावं. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही हे कसं चेक करू शकता. तर उंचीसाठी जर तुम्ही श्रेणी केली असेल तर तुम्ही काय करा, प्रत्येक बालकाचं जेव्हा तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये वजन भरत आहात त्यावेळेस काय करा, तर त्याच्या श्रेणीच्या समोर आणखीन एक कॉलम वाढवा, ज्याच्यामध्ये तुम्ही स्टंटिंगची त्याची म्हणजे बुटकेपणाची श्रेणी लिहा आणि खात्री करत जावा की तुमची किती मुले बुटके आहेत. सुरुवातीला त्याचं वजन घेतल्यानंतर भरल्यानंतर तुम्ही या महिन्यामध्ये त्यांची खात्री करा वजनाची श्रेणी. इथं पहा, मी तुम्हाला दाखवते. तर इथं पहा, इथं त्या मुलाची श्रेणी येत आहे बुटकेपणाचा प्रकार. तर याच्यामध्ये हे बालक बुटका आहे, त्याच्यामुळेच हे ओबेसमध्ये गेलं आहे, म्हणजे लठ्ठपणामध्ये गेलं आहे. तर अशी जी तुमची बालकं आहेत त्या प्रत्येक बालकाची तुम्ही काय करा, या महिन्यामध्ये श्रेणी चेक करा आणि उंचीनुसार प्रत्येक बालकाच्या समोर उंचीप्रमाणे श्रेणीचा एक कॉलम वाढवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पोषण ट्रॅकरमधली त्याची श्रेणी लिहून घ्या या महिन्यामध्ये. आणि पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही त्याचं वजन उंची घेता तेव्हा अशा बालकाची उंची घेताना व्यवस्थित पहा की तुमच्याकडून काही चूक तर होत नाही आहे त्याची उंची घेताना, किंवा ते बालक आहेच बुटकं हे याची खात्री एकदा करा. आणि असं केल्याने काय होईल, तुमच्या पण लक्षात येईल की तुमची किती बालके बुटके आहेत. कारण आपण या बुटकेपणाचा रिपोर्ट देत नाही, त्यामुळे आपणास माहीत नसतं की आपली किती बालके बुटके आहेत. तर तुम्ही 2 दिवस आहेत तुमच्याकडे आणखीन, तुम्ही प्रत्येक बालकाच्या श्रेणीसमोर उंचीची श्रेणी म्हणून नोंदवा आणि त्याच्यासमोर ते उंचीनुसार बालक नॉर्मल आहे, सेव्हिअर स्टंटेड आहे की हे तुम्ही चेक करून त्या प्रत्येक बालकाची श्रेणी लिहा. कारण मी तर माझ्या श्रेणीला उंचीची श्रेणी जी आहे आमच्याकडे उंचीनुसार एक श्रेणी ठेवलेली आहे, त्याच्यावरती मी त्या बालकाची आणखीन एक एक्स्ट्राचा कॉलम वाढवून उंचीप्रमाणे श्रेणी घेऊन किती बालके नॉर्मल आहेत हे खात्री केलं आहे. आणि ज्या बालकाची श्रेणी ही बुटकेपणामध्ये आलेली आहे अशा बालकाची आणखीन व्यवस्थित उंची घेण्याचा प्रयत्न करून त्या खात्री करायची आहे की खरंच ते बालक बुटका आहे का. यामुळे काय होईल, तर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की तुमची बालके किती बुटके आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या बालकांची श्रेणी उंची व्यवस्थित घेता येईल आणि तुमच्या लक्षात पण येईल की जास्त बालकं बुटके आहेत का. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये 2 दिवस आहेत आणखीन तुमच्याकडे, तर या सर्व गोष्टी तुम्ही चेक करा, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आणि तुम्हाला प्रोत्साहन भत्तापासून तुम्ही भत्ता मिळणार नाही असं होणार नाही तुमच्यासोबत. तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.